मुंबई दिधम्म संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियानं बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात दिनांक 13 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे। दिनांक 4 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती MS सुंदरेश आणि न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारली। न्यायालयानं या प्रकरणामध्ये प्रतिवादींना नोटिसा बजावून ही याचिका मुख्य याचिकेसोबत जोडण्याचे आदेश दिले आहेत। याचिकेमध्ये बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच महाविहारातील अतिक्रमणं काढून टाकण्याची आणि पूजाविधीसाठी हिंदूंना स्वतंत्र जागा देण्याची मागणीही करण्यात आली। मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये दि धम्म संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय मुख्य समन्वयक ॲडव्होकेट दिलीप डी काकडे यांच्यासह मधुकर अर्जुन मर्चंडे, शशिकांत लुमाजी भालेराव, हरिश्चंद्र लुमाजी पवार आणि डॉक्टर मुकेश भानुदासजी दुपारे यांनी ही माहिती दिली। च्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही इथे स्वागत करीत आहोत। आजच्या पत्रकार परिषदेचा विषय बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी माहिती देणार आहोत। हा जो विषय आहे हा विषय ऐतिहासिक आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांना इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणी हे सुरुवातीला विहार निर्माण केलं। सम्राट अशोकाच्या नंतर अनेक राजे होऊन गेले। या राजे महाराजांनी सुद्धा या ठिकाणाचं विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरण केलेलं होतं। हा प्रवास जो आहे त्यानंतर या विस्तारीकरण किंवा सौंदर्यीकरण किंवा या जागेचा जो मेंटेनन्स आहे तो ब्रह्मदेशातल्या राजे रजवाड्यांनीही करण्याचा प्रयत्न केला होता। श्रीलंकेतीलही काही लोकांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मेंटेनन्स करण्याचा प्रयत्न केला होता। आणि हा जो प्रवास चालू होता हा 1891 साली म्हणजे जो विषय आपला आहे की बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, हा जो आंदोलनाचा विषय आहे या आंदोलनाच्या विषयाची पार्श्वभूमी 1886 पासून सुरू होते। म्हणजे 1886 साली लाईट ऑफ एशिया हा जो ग्रंथ जगप्रसिद्ध झाला त्या ग्रंथाचे लेखक सर एडविन अर्नॉल्ड यांनी 1886 साली बोधगयेला भेट दिली आणि बोधगयेमध्ये जे या महाबोधी महाविहाराचं जे चित्र होतं ती जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवरती त्यांनी लिखाण केलं। त्याचप्रमाणे विदेशामध्ये म्हणजे बौद्ध देशामध्ये जाऊन ही संपूर्ण परिस्थिती जी महाबोधी महाविहाराची आहे ही सांगून हे महाबोधी महाविहार अशा खंडातील बौद्धांच्या ताब्यामध्ये घेण्यात यावं अशा प्रकारचं लिखाण आणि कन्व्हिन्सिंग जी आहे सर्वप्रथम सर एडविन अर्नॉल्ड यांनी केली। हितून सुरुवात होते आणि त्यानंतर श्रीलंकेतून धम्मपाल जे आहेत हे भारतात 1891 साली येतात आणि ते या ठिकाणी बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याचा संकल्प करून आपला संघर्ष सुरू करतात। या आंदोलनाची न्यायालयीन पार्श्वभूमी त्या काळात म्हणजे 1891 सालापासून ते 1895 सालापर्यंत ची 5 वर्षाची आहे। म्हणजे त्या ठिकाणी धम्मपाल यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यावेळेस पंतांनी त्यांना विरोध केला आणि त्यातून जो संघर्ष निर्माण झाला तो संघर्ष कलेक्टर, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि कलकत्ता हायकोर्टपर्यंत जाऊन पोहोचला। 1895ची ही कलकत्ता हायकोर्टची केस मोठी आहे, त्यामध्ये याचा संपूर्ण इतिहास पूर्णपणे लिहिलेला आहे। महाबोधी महाविहाराचा
जो मेंटेनन्स आहे किंवा 2002 साली युनेस्कोने याला जागतिक बौद्ध विरासत म्हणून जाहीर केलेलं आहे. ही जागतिक बौद्ध विरासत जाहीर करण्यासाठी भारत सरकारने त्यांच्याकडे अप्लाय केला होता आणि त्यांच्या नॉर्म्स ज्या आहेत ते नॉर्म्स त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांचे दिलेले आहेत. त्या नॉर्म्सप्रमाणे मेंटेन करण्यासाठी त्यांनी हे भारत सरकार आणि राज्य सरकारला सांगण्यात आलेलं आहे. परंतु अनेक लोकांच्या त्याबद्दलच्या तक्रारीसुद्धा आहे की वर्ल्ड हेरिटेज हे डिक्लेअर 2002 साली होऊन सुद्धा त्याप्रमाणे त्या नॉर्म्सप्रमाणे ते मेंटेन केलं जात नाही. ही आमची ही तक्रार आहे आणि सर्वांचीच तक्रार आहे. त्याचप्रमाणे जे आर्किओलॉजी आहे किंवा पुरातत्व खातं आहे तर पुरातत्व खातं पण म्हणजे त्यांच्याकडे तो मेंटेनन्स त्यांच्याकडे नसतोच. मेंटेनन्स हा राज्य आता अधिकृतपणे मेंटेनन्स जो आहे तो बिहार सरकारकडे आहे, कारण बिहार सरकारकडे या जमिनीची मालकी किंवा सर्वस्व बिहार सरकारकडे आहे. त्यामुळे केंद्र सरकार बिहार सरकारला काही मदत करत असेल परंतु संपूर्ण जबाबदारी येते ती बिहार सरकारवरती. प्रतिनिधी सतशील मेश्राम, NTV न्यूज मराठी, मुंबई.